ही गव्हाच्या चिकाची कुरडई बघताय ना तुम्ही, किती सुंदर आणि नाजूक दिसतंय. असं वाटतंय जणू रंगीबेरंगी गुलाबाचे फुलेच आहे. हो ना? पण गव्हाच्या चिकाची कुरडई बनवायचं म्हटलं, की बऱ्याच गृहिणींना फार टेन्शन येतं. खूप कटकटीचं काम वाटतं. तसं बघायला गेलं तर आहेच कटकटीचं काम. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक पद्धती दाखवणार आहे, ज्यामुळे गव्हाच्या चिकाची कुरडई बनवणं म्हणजे तुम्हाला बाये हात का खेल वाटेल. एकट्या जरी असाल, कोणी मदतीला नसेल, तरीसुद्धा भराभर किलो भराच्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तुम्ही एकट्याच बनवू शकाल, कोणाच्या मदतीशिवाय. चिकाची कुरडई बनवण्याची नो फेल रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला माहिती आहे, जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायचं आहे. अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलोसुद्धा करायचं आहे. चला, सर्वात आधी आपल्याला गहू भिजत घालायचे आहे. इथे मी 4 किलो गहू घेतलेले आहे. मी नर्मदा गव्हाचा वापर करते आहे, पण तुम्हाला जर खपली गहू मिळत असेल तर त्याचा वापर करू शकता. ते चिकाची कुरडई बनवण्यासाठी परफेक्ट असतात, कारण त्यामधून चीक भरपूर निघतो. असो, गहू भिजत घालण्याआधी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं. जवळजवळ गव्हाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. आणि डबा किंवा पातेलं ज्यामध्ये भिजत घालताय ना, ते आकाराने मोठं घ्यायचं, कारण गहू फुलून वर येतात. आणि हे गहू आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आहे. मी सोमवारी भिजत घातलेले होते. मंगळवारी याचं पाणी बदलवायचं. पाणी बदलवणे खूप गरजेचे आहे, नाहीतर गव्हाचाही वास यायला लागतो, चिकाचाही वास येतो आणि कुरडईचा सुद्धा खूप खराब वास येतो. आज गुरुवार आहे. मी सोमवारी भिजत घातलेले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, रोज याचं पाणी बदलवायचं आहे आणि चौथ्या दिवशी हे गहू चीक बनवण्यासाठी तयार झालेले आहे. गहू मी स्वच्छ धुवून घेतले. बघा, याचा चीकसुद्धा बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. समजा तुम्हाला चौथ्या दिवशीसुद्धा चीक बनवायला वेळ नसेल, शक्य असेल तर चौथ्या दिवशीच याचा चीक काढा, पण वेळ नसेल तर याचं पाणी बदलवून 1 दिवस अजून तुम्ही भिजत घालू शकता, पण त्यापेक्षा जास्त दिवस याला ठेवू नका. आता काय करायचं आहे, बस गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, पाणी घालायचं आणि याला एकदा फिरवून घ्यायचं. गहू छान भिजल्या गेलेले आहे ना, तर लवकर याचा चीक वेगळा होतो. तर सुरुवातीला मी पुरण गाळायची जी चाळणी असते ना, त्या चाळणीने चीक गाळून घेते आहे. तर सुरुवातीचा जाड कोंडा वेगळा करण्यासाठी आपल्याला पुरण गाळायची चाळणी वापरायची आहे आणि नंतर जो चिकामध्ये बारीक कोंडा असतो ना, तो वेगळा करण्यासाठी एखाद्या सुती कपड्यामधून सुद्धा हा चीक गाळायचा आहे. तुम्ही धोतराचं पान वापरू शकता, पण जो कपडा तुम्ही वापरत आहात तो ट्रान्सपरंट आणि पातळ असायला हवा, नाहीतर हा चीक गाळला जात नाही. बघा, किती बारीक कोंडा वेगळा केलेला आहे. हा कोंडा जर चिकामध्ये राहिला ना, तर ज्या पांढऱ्या कुरड्या आपण बनवतो ना, त्या मळकट रंगाच्या होतात. म्हणून या चिकामधला जो बारीक कोंडा आहे तो वेगळा करणे आवश्यक आहे. बरं, मी हा चीक अजून एकदा काढून घेतलेला आहे. तर मी यावेळी गाळण्यासाठी पाणी गाळण्याची जी चाळणी असते ना, ज्याला डबल कपडा लावलेला असतो, त्याचा वापर करते आहे. तुम्ही सुरुवातीला गाळत असताना या चाळणीचा वापर करू शकता. आणि परत कपडा बांधून घेतलेला आहे, त्यामधून सुद्धा काढून घेते आहे. म्हणजे अगदी बारीक कोंडा असेल ना, तो परत एकदा गाळला जातो. तर एवढा जो चीक मी बनवते आहे, तो फक्त कुरडई बनवण्यासाठी नाही बनवत आहे. मी याचे पळीपापडसुद्धा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. आता जो कोंडा आपण पिळून वेगळा ठेवलेला होता, तो आपल्याला लगेच फेकायचा नाही आहे. यामध्ये सुद्धा भरपूर चीक असतो, त्यामुळे 1 ते 2 वेळा पाण्याने धुवायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं आणि असं कुस्करून घ्यायचं. बघा, यामधून भरपूर चीक बाहेर निघतो आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 वेळा ही प्रोसेस करायची आहे. असा दाबून याचा सर्व चीक काढून घ्यायचा. बघा, भरपूर चीक निघालेला आहे ना. आता जसं आपण सुरुवातीला चीक जाड चाळणीतून गाळलेला होता, तसाच मी हा सुद्धा पुरण गाळायच्या चाळणीतून गाळते आहे. खाली पाणी गाळायची गाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली कपडासुद्धा आहे. हा चीक थोडा पातळ आहे, त्यामुळे मी असं डायरेक्टली एकावर एक चाळण्या ठेवलेल्या आहे. पण सुरुवातीचा जो चीक होता ना, तो खूप घट्ट होता, तो असा गाळला जात नाही. तो आपल्याला चमच्याने हलवून गाळावा लागतो. पण या चिकामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे हा लवकर गाळला जातो, त्यामुळे असं आपण करू शकतो. पण सुरुवातीचा चीक आपण गाळत असताना असं करू शकत नाही. बघा, हा चीक जो आहे ना, यामध्ये भरपूर असा कोंडा निघालेला आहे आणि एकदा कपड्यामधून सुद्धा आपण गाळून घेतलेला आहे, म्हणजे कोंडा जाण्याचा चान्सच नाही. आणि बघा, यामध्ये भरपूर पाणी आहे. फक्त 1/4 चीक यामध्ये आहे आणि संपूर्ण पाणीच आहे. दुसऱ्या दिवशी आपण बघूया. रात्रभर याला असं सोडायचं आहे आणि वरचं जे पाणी आहे ते अलगद काढायचं आहे. बघा, पाणी पिवळसर रंगाचं दिसते आहे. सुरुवातीला चमच्याने असं पाणी काढून घ्यायचं आणि चीक हलू द्यायचा नाही, नाहीतर जो चीक आहे ना, तो या पाण्यामध्ये मिसळू शकतो. आता अर्ध पाणी काढून झाल्यानंतर अगदी हळूवारपणे आपल्याला वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. हे मळकट पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे, याचा वापर करायचा नाही. आणि खाली बघा, 1/4 चीक शिल्लक उरलेला आहे. आता वरचा जो चीक आहे ना, तो सुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे. हा चीकसुद्धा मळकट रंगाचा असतो आणि खाली बसलेला जो घट्ट चीक असतो, जो अगदी पांढरा शुभ्र दिसतो, तोच आपल्याला कुरडई बनवण्यासाठी वापरायचा आहे. हा मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये आता पाणी घालायचं, 2 ते 3 ग्लास.
म्हणजे काय होतं, दुसऱ्या दिवशी याचा चिक खाली बसतो आणि पाणी वर येतं. ते मळकट पाणी आपण नंतर फेकून देऊया. आणि आता डब्यामध्ये जो खालचा पांढरा शुभ्र चिक बसलेला आहे, तो चिक छान ढवळून घ्यायचा. आता प्रमाण बघूया. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. याने भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि तेवढाच आपल्याला चिक घ्यायचा आहे. जेवढा चिक घेतला आहे, तेवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर हा घट्ट चिक आपण इथे घेतलेला आहे. पाणी उकळी यायला लागलं, की यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं तुरटीचं पावडर घालायचं. म्हणजे कुरडई अगदी पांढरी शुभ्र रंगाची बनते. आता पाण्याला उकळी यायला लागली, की गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे. एका हाताने आपल्याला चिक घालायचा आहे. अगदी थोडा-थोडा घालायचा आणि एका हाताने रवीने फिरवत जायचं आहे, अशा पद्धतीने. आणि लवकर-लवकर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, नाहीतर चिक जो आहे लवकर घट्ट होऊन येतो. यामध्ये गुठळ्या पडतात आणि चिकामध्ये जर गाठा पडल्या, तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे, साच्यामधून कुरडई पडणार नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला गाठा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. आणि बघा, जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना, चीक अगदी थोडा-थोडा घालायचा आहे. अगदी थोडा, चमचा-चमचा भरत चीक घालायचा आणि लवकर-लवकर याला असं फिरवायचं आहे, म्हणजे गाठा पडण्याचा चान्सच नाही. तुम्ही एकटे जरी असाल ना, तरीसुद्धा तुम्ही चीक घोटू शकता. असं नाही की मदतीला कोणी लागेलच. तर आपल्याला सुरुवातीला चीक बनवत असताना थोड्या-थोड्या प्रमाणातच बनवायचं आहे. एवढा जो चीक आपण शिजवतो आहे, यामध्ये 4 ते 5 साचे बनवून तयार होतात. तर आपण थोडा-थोडा चीक शिजवूया. एकाच वेळी भरपूर शिजवाल, तर मग तो घोटायलाही त्रास होतो आणि बनवायलाही त्रास होतो. हा चीक गरम असताना जेव्हा आपण कुरडई बनवतो ना, तेव्हा त्याच्या कुरडया सुरुवातीच्या खूप मस्त बनतात. पण नंतरच्या ज्या कुरडया आपण बनवतो, त्या चीक गार झाल्या की नीट बनत नाही. होतं ना असं बऱ्याच वेळा? तसं होऊ नये यासाठी मी एक ट्रिक या व्हिडिओमध्ये वापरलेली आहे. बघा, आता हा चीक जो आहे ना, तो संपूर्ण घालून झालेला आहे. कढईला खरड लागलेली होती, ती सुद्धा मी आता ओली असतानाच एकत्रित करून घेतलेली आहे. कोरडी झाल्यानंतर एकत्रित करायची नाही. कारण तो कडक झालेला चीक जर आपण एकत्रित केला, तर साच्यामधून पडणार नाही. आता बघा, हा जो असा घट्ट झालेला चीक आहे ना, हा आपल्याला काय करायचा आहे, फक्त 5-1 मिनिटासाठी असा पाण्याचा हात लावून झाकून ठेवायचा आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा नाही. मध्ये-मध्ये परतत राहायचं आहे. तर आता सुरुवातीचे 5 मिनिट झाल्यानंतर मी याला असं पलटवून घेते आहे. परत याला पाण्याचा हात लावायचा, परत झाकून ठेवते आहे 5 मिनिटासाठी. आपण नेहमीच्या पद्धतीमध्ये काय करतो, की अशा पद्धतीने चीक झाकून आपण 15 ते 20 मिनिट शिजवून घेतो. पण त्या पद्धतीमध्ये काय होते बघा, कढईच्या साईडला जी खरड लागलेली आहे ना, ती कोरडी झालेली आहे आणि ती सुद्धा चिकामध्ये मिसळायला लागते, ही खरड. आणि यामुळे काय होतं, ही कडक खरड जर यामध्ये राहिली, तर यामुळे चिकाची कुरडई जेव्हा आपण साच्यातून पाडतो, तेव्हा ती अटकते. आणि अजून एक प्रॉब्लेम हा होतो, की चीक जो आहे ना, तो आपण सुरुवातीला शिजवून झाला, की गॅस बंद करून झाकून ठेवतो. सुरुवातीच्या कुरडया छान पडतात, पण नंतर जेव्हा चीक गार होतो ना, तेव्हा शेवटच्या कुरडया पाडायला त्रास होतो आणि शेवटच्या कुरडया बऱ्याचशा खराब होऊन जातात. असं होऊ नये यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्यावर चाळणी ठेवायची, एखादा सुती कपडा पाण्याने ओला करायचा आणि चीक त्यावर असा पातळ पसरवून घ्यायचा. वरून पाण्याचा हात नक्की लावायचा आणि चीक जो आहे ना, तो कपड्याने असा झाकून घ्यायचा. वरून झाकण घट्ट लावायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी वाफ काढायची. इकडे साच्याला मी तूप ब्रश करून घेते आहे, म्हणजे चीक जो आहे ना, तो लवकर सरकतो. आणि अजून एक आपल्याला काम करायचं आहे, ते म्हणजे साच्याला असा एखादा सुती कपडा बांधायचा आहे. जुन्या साडीची जी कॉटनची फॉल असते ना, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे काय होतं, आपण गरम-गरम चिकाच्या कुरडया जेव्हा पाडतो ना, तेव्हा हाताला चटका बसत नाही. मस्त आयडिया आहे ना? चला, आपला साचा तयार झालेला आहे. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपण चीक बघून घेऊया. आता हा चीक शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं? तळहात पाण्याने ओला करायचा, असा चिकाला लावून बघायचा. बघा, चिकटतोय का? अजिबात नाही, म्हणजे चीक शिजलाय. अजून एक ओळख आहे, या चिकाला अशी जीभ निघायला लागते, जशी आता तुम्हाला दिसते आहे. आणि तिसरी ओळख म्हणजे चीक छान चमचम चमकायला लागतो. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नीट दिसत नसेल, पण हा चमकायला लागलेला आहे. म्हणजे चीक आपला नीट शिजलेला आहे. आता जेवढा साच्यामध्ये मावतो आहे, तेवढा दाबून-दाबून भरायचा. नीट दाबून भरायचा आहे. मध्ये जर एअर गॅप राहिली, तर मध्ये-मध्ये काय होतं, कुरडई नीट पडत नाही. तर हा मस्त दाबून भरायचा आहे आणि उरलेला चीक कपड्याने झाकायचा, गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि असाच वाफेवर याला शिजू द्यायचं. चला, आता याचं झाकण बंद करूया. बघा, आपण जी फॉल याला गुंडाळलेली आहे ना, त्याचा कसा फायदा होतो ते तुम्हाला जेव्हा तुम्ही कुरडई स्वतः बनवाल, तेव्हा तुम्हाला कळेलच, की कसे हाताला चटके बसतात. कारण चिकाची कुरडई कशी असते, ती गरम-गरम चिकाची पाडाल ना, तर ती छान पडते, अगदी परफेक्ट, जशी आता तुम्हाला दिसते.
भराभर पाडल्या जातात, अजिबात त्रास होत नाही. पण जर तुम्ही साच्याला असा कपडा गुंडाळला नाही, तर हाताला चटकेही खूप बसतात. किचन प्रेसमधून तुम्ही पाडू शकता, पण त्यालासुद्धा आपल्याला कपडा गुंडाळावा लागतो आणि हाताला चटकेही फार बसतात, हो की नाही? अजून एक महत्त्वाची टिप, साचा उभा करत असताना या प्लेटवर उभा करू नका, आडवा ठेवा. होल जर बंद झाले ना, तर तुम्हाला प्लेट स्वच्छ करण्यासाठी परत एकदा साचा उघडावा लागेल, प्लेट स्वच्छ करावी लागेल आणि परत एकदा तुम्हाला तीच प्रोसेस करावी लागेल. असं करण्यापेक्षा साचा आडवा ठेवायचा म्हणजे होल्स बंद होणार नाही. कारण होल्स जर बंद झाले ना, तर कुरडईचे पदर कमी पडतात आणि ती कुरडई दिसायलाही छान दिसत नाही. भरपूर पदर असणारी जर कुरडई बनवायची असेल, तर ही छोटीशी काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे. मी इथे कलरच्या कुरडयासुद्धा बनवलेल्या होत्या. तेच प्रमाण घेतलेलं होतं, फक्त पाण्यामध्ये मी कलर घातला. मीठही घातलेलं होतं, थोडीशी तुरटी पावडर घातली आणि अशा पद्धतीने चीक सुरुवातीला घोटून घेतला. एकदा आपल्याला रवीने छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. बघा हा जो चीक आहे ना, आता मी 5-1 मिनिटासाठी कढईमध्ये झाकून ठेवलेला होता. जसा मी सुरुवातीला तुम्हाला शिजवून दाखवला तशाच पद्धतीने हाही शिजवला होता. पाण्याचा हात लावायचा, झाकून ठेवायचा. 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. बघा कडेनी याला सुद्धा खूप खरड लागलेली आहे. ही कडक खरड आपल्या चिकामध्ये मिसळते आणि यानी कुरडई जी आहे ना, ती खराब होते. परत मी 5 मिनिट झाकून ठेवलं. आता याचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. रंग बघा किती मस्त आलेला आहे. तुमच्याकडे जे कलर्स असतील किंवा ज्या कलरच्या कुरडया तुम्हाला आवडत असेल, तशा तुम्ही बनवू शकता. आणि समजा तुम्हाला जर भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या कलरच्या कुरडया बनवायच्या असेल, तर असा वेगवेगळा चीक शिजवत बसण्यात भरपूर वेळही जातो आणि गॅसही जळतो. तसं करण्यापेक्षा तुम्ही एकाच वेळी जास्त प्रमाणात पांढरा चीक शिजवून घ्यायचा आहे आणि मग त्याचे वेगवेगळे भाग करायचे. जेवढे कलर तुम्हाला हवे आहे, तेवढे भाग करायचे. त्यामध्ये कलर मिसळायचा आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये तुम्ही याला वाफेवर ठेवू शकता. म्हणजे चीक गार होणार नाही. एकाच वेळी सुरुवातीला चीक शिजला, की भराभर कुरडया पाडल्या जातात. तर बघा इथे मी पिंक कलरचा जो आहे ना, तो चीक शिजवून घेतलेला आहे आणि बघा चकाकीसुद्धा मस्त आलेली आहे. जसं आपण सुरुवातीला केलेलं होतं, तशाच पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे. बरं मला आता लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे कळवा, की गव्हाची चिकाची कुरडई बनवण्याची ही नवीन पद्धती तुम्हाला कशी वाटली? आवडली की नाही आवडली? कारण काय आहे ना, मी चिकाची कुरडई बनवण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती ट्राय केलेल्या होत्या. जेवढ्या सोप्या पद्धती असेल तेवढ्या करून बघितल्या. खूप वेळा फेल झाल्यानंतर या पद्धतीने मला चिकाची कुरडई बनवणे जास्त सोपे वाटले. म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी, ही पद्धती शेअर करते आहे. बऱ्याच गृहिणींना हे काम कटकटीचं वाटतं. काही गृहिणी घरी एकट्या असतात, त्यांना मदतीला कोणी नसतं. अशा वेळी गव्हाची चिकाची कुरडई बनवायची तर असते, पण करायचं कसं हे कळत नाही. ही पद्धती तुम्ही वापरून बघा. फार सोपी पद्धती आहे. परफेक्ट अशी गव्हाची चिकाची कुरडई तयार होते बघा. किती परफेक्ट अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. दिसायला बघा किती मस्त दिसते. अगदी नाजूक दिसते आहे आणि तेलात घातल्यानंतर बघा, याला पलटवायची गरज पडणार नाही. भरभर वर येते आणि मस्त फुलून जाते. जिभेवर ठेवताच अलगद विरघळून जाईल अशा कुरडया तयार होतात. आता तुम्हाला गव्हाच्या चिकाची कुरडई बनवण्यासाठी कोणाची मदतीची गरज नाही आहे. तुम्ही एकट्या जरी असाल तरी बनवू शकता. अगदी परफेक्ट बनवू शकाल. रेसिपी ट्राय नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आणि हो, तुम्हाला अजून वाढवण्याची कुठली रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार. धन्यवाद.